दर्शकांनो, जय भीम नमोबुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण विशेष काही व्यक्तिमत्वासोबत या ठिकाणी हितगुज करणार आहोत, जाणून घेणार आहोत. दरवर्षी 6 डिसेंबर अर्थातच महापरिनिर्वाण दिन हा दिवस येतो. या दिवशी देशातल्या नव्हे तर जगातल्या अनेक लोक या ठिकाणी लाखोच्या संख्येनं चैत्यभूमी दादर या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या अनुषंगानं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थातच आपल्या उद्धारकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करतात. बंधूजनो, या अनुषंगानं वर्षभरामध्ये किंवा गेल्या अनेक वर्षापासून समाजापुढे अनेक गोष्टींना सामोरं जायचं काम पडतंय. अनेक समस्या या ठिकाणी जाणवत आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि याच माध्यमातून आज या चैत्यभूमीच्या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले आहेत एक मोठं महाराष्ट्रातलं गाजलेलं नाव, जे तरुण व्यक्तिमत्व आहे, परंतु वकिली क्षेत्रामध्ये या ठिकाणी कायद्याच्या क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भरारी ते आज घेत आहेत. आणि त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट संदीप जाधव. ॲडव्होकेट संदीप जाधव हे याही पूर्वी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या अनेक कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सहभागी झाले होते. पण आज महापरिनिर्वाण दिन विशेष या उपक्रमाअंतर्गत आपण त्यांच्यासोबत हितगुज करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एकंदरीतच या बहुजन समाजासाठी, आंबेडकर अनुयायांसाठी आणि एकंदरीतच या देशाच्या भवितव्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वपूर्ण राहणार आहेत. खरं तर मागच्या वर्षभरामध्ये आपण पाहतो की अनेक मुद्दे या ठिकाणी गाजत आहेत. खास करून संविधानाचा मुद्दा या ठिकाणी गाजतो आहे की संविधान धोक्यात आहे, संविधान बदलल्या जाणार आहे. आणि म्हणून एकंदरीतच आपण जाणून घेऊ, वकील आहेत, तज्ज्ञ आहेत कायद्यामध्ये. संदीप भाऊ, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. जय भीम. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज मी प्रथमतः विश्वरत्न महामानव बोधिसत्व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज आपल्या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीने आज जे आपण माझी मुलाखत घेत आहात, तर आपलंही पण मी अत्यंत मनापासून जे आहे आभार मानतो या ठिकाणी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं असेल की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असं मोठ्या प्रमाणावर जे आहे भारतीय राज्यघटना धोक्यामध्ये आहे. भारतीय राज्यघटना बदलली जाईल. कोणा एका विशिष्ट विचारसरणीकडून, कोणा एका विशिष्ट राजकीय पक्षाकडून भारतीय राज्यघटनेला मोठ्या प्रमाणावर धोका आहे. ती राज्यघटना नष्ट केली जाईल, अशा प्रकारचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नॅरेटिव्ह जे आहे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चालवलं गेलं होतं. आणि आता सध्याच्या कंडिशनलाही पण हे जे नॅरेटिव्ह जे आहे आता सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सन्माननीय माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेब हेही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हा नॅरेटिव्ह चालवत आहेत की भारतीय राज्यघटना जी आहे ती धोक्यात आहे. भारतीय राज्यघटनेला जे आहे ते नुकसान होणार आहे, कोणा एका विचारसरणीकडून ते नष्ट केलं जाणार आहे. तर मी सर्वात प्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की ही अत्यंत चुकीचं अशा प्रकारचं हा नॅरेटिव्ह आहे. असं कधीही होणार नाहीये. मूळ गोष्ट अशी आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असं कठोर परिश्रम करून, कठोर मेहनत करून जे आहे ते या भारत देशाला राज्यघटना दिलेली आहे. जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडे बघितलं जातं. जगातील कुठल्याही देशाची राज्यघटना आपण बघितलं तर 17 वर्षांपेक्षा जास्त अधिक काळापर्यंत ती जिवंत राहू शकलेली नाही. परंतु आज आपण भारतीय राज्यघटनेचं 75व्या अमृत महोत्सव वर्षामध्ये आपण जगत आहोत. म्हणजे भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि ह्या भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याचबरोबर आपला भारत देश जो आहे तो जगाच्या नकाशामध्ये अत्यंत वेगाने प्रगती पथावर जात आहे. आणि हे काही बहुधा काही राष्ट्रांना आवडत नाही, काही कम्युनिस्ट वाद्यांना आवडत नाही, काही जे आहेत असामाजिक तत्वाच्या लोकांना आवडत नाही. म्हणून जाणून बुजून समाजामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं एक खोटं नॅरेटिव्ह, खोटा अपप्रचार करण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणावर केलं जातं.
तर मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटना जी आहे ती स्वतःहून जी आहे अत्यंत मजबूत असं लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आणि ह्या लिव्हिंग डॉक्युमेंट बद्दल मी आपल्याला सांगतो की या राज्यघटनेला भूतकाळात कधीही पण कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता, सद्यस्थितीमध्ये पण कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि भविष्य काळामध्ये पण कुठल्या प्रकारचा धोका नाही. त्याचं कारण असं आहे, त्याचं मूळ कारण मी आपल्याला सांगतो की 1967 सालामध्ये IC गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची एक ही केस आहे आणि त्या 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने अशा प्रकारचं क्लिअर कट जजमेंट दिलेलं आहे की जे चॅप्टर 3 आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स, या फंडामेंटल राईट्सच्या विरुद्ध देशाच्या संसदेला कोणत्याही प्रकारचा कायदा करता येणार नाही, कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही आणि जर कोणत्याही प्रकारचा कायदा, कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती जर संसदेने केली तर तिला नल अँड व्हॉइड डिक्लेअर केलं जाईल, तिला अल्ट्रा व्हायरल डिक्लेअर केलं जाईल, तिला अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं जाईल. दुसरा महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 141 नुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्व कोर्टांवर, भारत सरकारवर, सर्व राज्यांवर, सर्व प्रकारच्या ऑथॉरिटीजवर, सर्व प्रकारच्या कोर्टांवर हा बंधनकारक असतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याच भारतीय राज्यघटनेमध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 13 घालून दिलेला आहे आणि त्या आर्टिकल 13 नुसार क्लिअर कट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की देशाची संसद जी आहे ते चॅप्टर 3 ला तर धक्का तर लावूच शकणार नाही. मूलभूत अधिकार म्हणजे कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत. मग त्याच्यामध्ये तुमचं मत स्वातंत्र्य असेल, मतदानाचा हक्क असेल, भाषण स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, भारतामध्ये कुठे जाऊन राहण्याचा अधिकार आहे, समानतेचं स्वातंत्र्य आहे, जीवन जगण्याचा अधिकार आहे, कुठलाही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, जेवढे काही फंडामेंटल राईट्स आहेत हे सर्व फंडामेंटल राईट्स जे आहेत ते ट्रान्सेंडेंटल आहेत, हे प्रायमोडियल आहेत, हे सुप्रीम आहेत आणि त्याच्यामुळे ह्या अधिकारांच्या विरुद्ध भारतीय संसद सुद्धा कोणत्याही प्रकारचा कायदा करू शकणार नाही असं ते आर्टिकल त्याच्यामध्ये सांगतात. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की या भारत देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी एक केस झाली होती. 24 एप्रिल 1973 सालामध्ये तिचा निकाल आला होता. त्या केसचं नाव आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. या केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 13 न्यायमूर्तींचं घटनापीठ त्याच्यामध्ये बसलं होतं आणि त्या 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने अशा प्रकारचा निकाल दिला आहे की जे डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आहे, डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर म्हणजे संविधानाची जी मूलभूत चौकट आहे, संविधानाचा जो मूलभूत गाभा आहे, संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध संसदेला कोणत्याही प्रकारचा कायदा करता येणार नाही. संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध संसदेला कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही आणि संसद कितीही पॉवरफुल असली तरी संसद जी आहे देशाची ती सर्वोच्च नाही, ती सुप्रीम नाही. त्याच्यामुळे संसदेने जर नागरिकांच्या फंडामेंटल राईटच्या विरुद्ध किंवा डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा कायदा केला, कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती केली तर त्याला माननीय सर्वोच्च न्यायालय नल अँड व्हॉइड डिक्लेअर करून टाकेल, अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करून टाकेल, त्याला इनव्हॅलिड डिक्लेअर करून टाकेल, त्याला नल्लिफाय करून टाकेल. नंबर दुसरा महत्वाचा मुद्दा, मग डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय काय घातलं याच्यामध्ये, तर त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणतं की सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे म्हणजे लेजिस्लेशन, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था हे विभिन्न अंग आहेत भारतीय लोकशाहीचे आणि याचे जे अधिकार आहेत हे स्वायत्त आहेत, सेपरेट आहेत. ते सेपरेशन ऑफ पॉवर जे आहेत ते सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट राहतील. नंबर दुसरा मुद्दा याच्यामध्ये अशा प्रकारचा आहे की याच्यामध्ये मायनॉरिटी राईट्स जे आहेत ते सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट राहतील. आर्टिकल 12 पासून तर आर्टिकल 35 पर्यंत जे फंडामेंटल राईट्स आहेत, जे मूलभूत अधिकार आहेत ते सुद्धा डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर असेल. भारताची जी पार्लिमेंटरी सिस्टीम आहे ती सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट राहील. जे याच्यामध्ये फेडरलिझम जे आहे, आपलं तर ऑलरेडी कॉसी फेडरल आहे, परंतु जे फेडरलिझम आहे हे फेडरलिझम जे आहे हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट राहील.
त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे. अशा प्रकारचे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हणजे 24 एप्रिल 1973च्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या खटल्यामध्ये घालून दिलेल्या आहेत. आणि अत्यंत तो जो केस जो लॉ लेट डाऊन झालेला आहे तो आजचा लॉ आहे. या केसमुळे काय झालं, भारतीय लोकशाही अत्यंत मजबूत झाली, भारतीय राज्यघटना अजून मजबूत झाली आणि त्या भारतीय राज्यघटना इतकी मजबूत झालेली आहे की संसदेमध्ये एकूण 543 खासदार असतात. कोणा एका विशिष्ट पक्षाचे पूर्णच्या पूर्ण 543च्या 543 खासदार एका विशिष्ट विचारसरणीचे असतील आणि एका पक्षाचे जरी आले तरी ते भारतीय राज्यघटना बदली करू शकणार नाही. इतकी पॉवरफुल जजमेंट आहे, ते इतकी पॉवरफुल आपली राज्यघटना आहे. मग मला सांगा की ज्युडिशियल रिव्ह्यू सुद्धा जो आहे तो बेसिक स्ट्रक्चर आहे, मायनॉरिटीयन राईट जे आहेत बेसिक स्ट्रक्चर आहेत, फंडामेंटल राईट जे आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहे, स्वायत्त संस्थांना दिलेले अधिकार बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे पण सांगितलं की या पुढच्या काळात सुद्धा आम्ही वेळोवेळी ठरवू कुठल्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चर मध्ये घ्यायच्या आहेत. म्हणून या बेसिक डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरला अत्यंत महत्व आहे. मग अशा प्रकारचा ऐतिहासिक न्याय निवाडा माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेला आहे. तर मला तुम्ही सांगा राज्यघटना कशी बदलता येऊ शकते, भारतीय राज्यघटना कशी रद्द होऊ शकते, कशी नष्ट केली जाऊ शकते. जाणून बुजून काही राजकारण्यांकडून स्वतःच्या राजकीय फायदा उचलण्यासाठी, स्वतःचे राजकीय पक्ष मजबूत करण्यासाठी, स्वतःच जे आहे राजकीय भांडवल करण्यासाठी एप्रिल 1973च्या ह्या न्याय निवाड्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ते भारतीय लोकशाही मजबूत झालेली आहे अत्यंत. आणि आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जाणून बुजून जो भारतीय संविधान बदललं जाणार आहे तर भारतीय राज्यघटनेचा राजकीय फायद्यासाठी हत्यार म्हणून वापर कोणीही करू नये आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी हत्यार म्हणून वापर कोणीही करू नये. भारतीय संविधान या देशाचं लॉ ऑफ द लँड आहे. भारतीय संविधान जे आहे सुप्रीमसी ऑफ लॉ आहे. त्याच्यामुळे भारतीय राज्यघटना ही बदली होणार, त्याला नष्ट केलं जाणार, त्या भारतीय राज्यघटनेला धोका आहे. हा जाणून बुजून खोडसाळ वैयक्तिक स्वार्थापोटी वैयक्तिक राजकारणासाठी केलेला अपप्रचार आहे. मी स्वतः तथागत आंबेडकरी विचारक संघ म्हणून या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि या संघटनेच्या वतीनं संपूर्ण माझ्या समाजाला, माझ्या बौद्ध आणि आंबेडकरी समाजाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी संविधानाची जनजागृती करून हे सांगण्याचं काम करणार आहे की भारतीय लोकशाही परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं ही राज्यघटना ही अजरामर आहे, ही हजारो वर्षांपर्यंत अबाधित राहणार आहे. याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, याला कोणाचा बापाचा बाप सुद्धा बदली करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ती अत्यंत मजबूत आहे. आणि जाणून बुजून जर कोणी जर अशा प्रकारचा खोटा अपप्रचार करते, नॅरेटिव्ह करते, तर त्यांच्या नॅरेटिव्हला खोट्या अपप्रचाराला बळी पडण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते मी माझ्या संपूर्णपणे आंबेडकरी जनतेला या ठिकाणावरून करत आहे. दर्शकांना आपण पाहताय या ठिकाणी 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विशेष व्यक्तींची आपण या ठिकाणी ही मुलाखत घेतो आहोत. ॲडव्होकेट संदीप जाधव या ठिकाणी हायकोर्टाचे वकील आपल्यासोबत जोडलेले आहे. खरं तर देशामध्ये या ठिकाणी भारतीय संविधान धोक्यामध्ये आहे, बाबासाहेबांची घटना बदलल्या जाणार आहे, अशा अनेक प्रकारचे नॅरेटिव्ह या ठिकाणी पेरल्या जात आहेत आणि आपला समाज आहे हा इमोशनल आणि भावनिक आहे. साहजिकच आहे, भारत की शान आहे, भारत की जान आहे, भीमजी तुम्हारा हे संविधान आहे. आणि खरं तर हे नातं बाबासाहेबांसोबत त्या संविधानासोबत तुमचं आमचं सर्वांचं जुळलेलं, कारण त्याच संविधानानं आम्हाला खूप मोठं काही दिलेलं आहे. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या जातात हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. ही ताकद बाबासाहेब आंबेडकरच्या लेखणीमध्ये आहे. संदीप भाऊचा दुसरा प्रश्न असा आहे की खरं तर या देशामध्ये संविधानाचं पहिलं आर्टिकल आहे इंडिया दॅट इज भारत, दॅट्स क्लिअर. पण हे असं असताना आपण पाहतो की आज सर्वच इतर जे पक्ष आहेत, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, सातत्याने या देशाला हिंदुस्तान 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 म्हणून ही जी मांडणी होण्याची प्रक्रिया होती किंवा कोणी मुस्लिम लोक जरी असले ते सुद्धा त्या ठिकाणी हिंदुस्तान त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं याच्यातनं काय एखाद्या हिंदूला, हिंदू धर्माला किंवा एखाद्या धर्माला, कारण देश तर धर्मनिरपेक्ष आहे, संविधान धर्मनिरपेक्षता सांगते, तर याच्यावर काय सांगाल तुम्ही? यामध्ये प्रामुख्याने मी आपल्याला हे सांगू इच्छितो
की सोशलिझम आणि सेक्युलरिझम हे जे दोन वर्ल्डिंग आलेले आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये, हे वर्ल्डिंग जे आहे 42व्या घटना दुरुस्तीने आलेले आहेत आणि हे 1976 साली स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी याच्यामध्ये टाकलेले आहेत. जे डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर जो घालून दिलेलं होतं, म्हणजे प्रिअम्बल इट इज ऑल्सो पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्रस्तावना जी आहे भारतीय राज्यघटनेची ते सुद्धा पार्ट आहे, सिग्निफिकंट पार्ट आहे भारतीय राज्यघटनेचा. ते 24 एप्रिल 1973 सालामध्ये केशवानंद भारतींच्या जजमेंटमध्ये घालून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या प्रिअम्बल मध्ये हे दोन शब्द सेक्युलरिझम आणि सोशलिस्ट हे दोन्ही शब्द त्या ठिकाणी नव्हते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, या देशाचं नाव भारत आहे आणि आपण भारतीय लोकशाही स्वीकारलेली आहे, भारतीय राज्यघटना स्वीकारलेली आहे, अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी ठासून सांगतो. तर खरं तर हा देश भारतच आहे, नॉट हिंदुस्तान. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणून पहिल्या आर्टिकलमध्ये म्हणतात इंडिया दॅट इज भारत. आणि दुसरा या ठिकाणी आपण जाणून घेताना आपण पाहतो की आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उपवर्गीकरण, SC मध्ये उपवर्गीकरणाचा हा खूप मोठा घाट घातलेला गेलेला आहे. त्याचा आता या ठिकाणी स्टडी सुरू आहे, सर्वेक्षण सुरू आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा निर्णय देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. तर काय वाटते तुम्हाला, यामुळे काय समाजाचं किंवा SC प्रवर्गाचं काय नुकसान होणार आहे किंवा काय उपलब्धी आपल्याला मिळणार आहे? मुळात म्हणजे जो उपवर्गीकरणाचा निकाल जो देण्यात आलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे आपले चीफ जस्टिस भूषण गवई साहेबांनी त्याच्यामध्ये ते ऍक्च्युली ते जर जजमेंट आपण अवलोकन केलं तर ते सजेशन पुटअप केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते कंपल्सिव्ह विषय नाही. त्याच्यामध्ये मागासवर्गीय जे जाती आहेत, ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, या SC प्रवर्गामध्ये या ठिकाणी बायफर्गेशन म्हणजेच उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातला जात आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही चर्चा त्यांच्यासोबत करतो आहोत. वकील साहेब, यामुळे काय SC प्रवर्गाचं नुकसान होणार आहे आणि काय कशा पद्धतीचं एकंदरीत काय सिस्टीम आहे ही उपवर्गीकरण? आता पाठीमागे जे आहे त्याच्यामध्ये एक जजमेंट जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जजेस घटनापीठाने तो जजमेंट दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जस्टिस भूषण गवईंनी त्याच्यामध्ये जास्त एम्फसाइज केलं होतं. परंतु हे जे आहे त्या निकालामध्ये ते सजेशन आहे, सूचना आहे, म्हणजे त्याची ती 100% ती अंमलबजावणी म्हणजे असं फोर्सेबल किंवा असं त्याच्यामध्ये तो फोर्स नाही, ते एक सजेशन आहे. हे पहिलं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काही याच्यामध्ये पण काही जाती ज्या आहेत, समजा 59 याच्यामध्ये कास्ट आहे, सब कास्ट आहेत, तर त्याच्यामध्ये असं बिलकुल होणार नाही की 59/13 असं त्याच्यामध्ये असं अशातला पण काही विषय भाग नाही त्याच्यामध्ये. दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्यावेळेस आरक्षण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या, आता भरमसाठ जी आहे SC मध्ये लोकसंख्या पॉप्युलेशन वाढलेली आहे, त्यामुळं आरक्षण वाढीची मागणी लोकसंख्येनुसार ती SC कम्युनिटीकडून होणं हे गरजेचं मला वाटतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर विचार करणं जे आहे ते आपण याच्यामध्ये गरजेचं वाटतं. आता याच्यामध्ये हे जजमेंट देण्याच्या पाठीमागे किंवा हे सजेशन देण्याच्या पाठीमागे पण अशा प्रकारचं कारण होतं, असा एक तर्क होता त्यांचा की ज्या SC मधल्या जाती ज्या अतिपिछडे आहेत, राहिलेले आहेत, त्यांच्यापर्यंत तो न्याय पोहोचला पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते आरक्षण पोहोचलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते दिलेलं आहे. परंतु बघूया आता या पुढे काय भविष्यामध्ये होतंय त्याबद्दलचं. 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी विशेष व्यक्तित्वासोबत आपण ही चर्चा करत आहोत. अभिवादन महामानवास हे करत असताना आपल्याला अनेक गोष्टीचं या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे या अनुषंगानं. आणि म्हणून आता पाहतो की आपण जे विविध प्रकारचे विषय इथे आपल्या समोर आहे, संविधानाच्या संदर्भातली चर्चा या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. बायफर्गेशन ज्याला उपवर्गीकरणाचा हाही मुद्दा आपण जाणून घेतलेला आहे. आणि आता शेवटचा मुद्दा मला वकील साहेबांकडून जाणून घ्यायचा आहे की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात येणं अपेक्षित आहे आणि हे होणार का नाही होणार? थोडक्यामध्ये महाबोधी महाविहार जवळपास 136 वर्षांचा संघर्ष याच्यामध्ये आहे. बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार यावं यासाठी जे आहे ते बरेच आतापर्यंत प्रयत्न त्याच्यामध्ये झालेले आहे. तर याच्यामध्ये बनते आर्य नागार्जुन सुरई ससाईंनी जे आहे ते 2012 मध्ये एक रिट पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे,
ज्याचा 380/2012 असा त्याचा केस नंबर आहे, रिटपिटेशन नंबर. आणि त्या अनुषंगानं ती केस जी आहे ती आता या 2025 सालामध्ये मोठ्या प्रमाणावर जी आहे ती बोर्डवर घेतली जात आहे. 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर जे आहे भीम समुदायाकडून, बौद्ध अनुयायांकडून अनेक प्रकारचे हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने मोर्चे जे आहेत, आंदोलने जे आहेत ते झालेले आहे. अगदी बिहारमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये झालेले आहे. या केसमध्ये जे आहे आता माननीय जस्टिस, चीफ जस्टिस सूर्यकांत मिश्रा आणि माननीय जस्टिस बागची यांच्या बेंचसमोर हे जे आहे हे प्रकरण आहे. याच्यामध्ये पिटिशनर बरोबर अजून 7 पिटिशनर बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीकडे, त्या सरकारी कमिटीकडे आहेत. परंतु आता सध्याच्या कंडिशनला जे आहे महाबोधी महाविहाराबद्दल बघायला गेलं तर जेवढे इंटरव्ह्युनर आहेत त्यांच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. आणि आता हे जे अमेंडमेंट ऍप्लिकेशन दाखल करण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण महाबोधी महाविहार ऍक्टला चॅलेंज करण्यात आलेलं आहे का ते पूर्णच्या पूर्ण तो ऍक्ट रद्द करा. परंतु संपूर्ण अभ्यासांती त्याच्यामध्ये प्रकर्षाने असं लक्षात आलेलं आहे की गेल्या 400 वर्षांपासून जे आहे त्या ठिकाणी महाबोधी महाविहारावर आणि आजूबाजूच्या जागेवर जे आहे त्या ठिकाणी हिंदू महंतांचं जे आहे त्या ठिकाणी त्यांचा कब्जा होता. परंतु हिंदू महंतांचा कब्जा जो आहे तो या बोधगया टेम्पल कायदा या कायद्यानुसार काढून घेण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांचा जो निरंतरचा जो कब्जा त्या ठिकाणी होता या कायद्याने काढून घेतलेला आहे त्यांचा कब्जा. आणि त्याच्यामुळे जर या कायद्याला जर चॅलेंज करण्यात आलेला आहे पिटिशनरच्या बौद्ध समुदायाच्या वतीनं तर भविष्य काळामध्ये जर तो कायदा जर रद्द झाला तर हिंदू महंत जे आहेत त्या ठिकाणचे आणि बौद्ध समुदाय हे फ्री होतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर महाबोधी महाविहारासंदर्भात टायटल सूट तसं डिक्लेरेशन सूट जे आहे बिहारच्या कोर्टामध्ये दाखल केलं जाऊ शकतं त्या हिंदू महंतांकडून. त्याच्यामुळे या हा जो कायदा आहे बोधगया मंदिर कायदा 1949 हा कायदा जो आहे या कायद्याने आपल्याला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. किमान 50% तरी प्रतिनिधित्व तो आपलं त्या ठिकाणी आहे. परंतु हा कायदा जर रद्द झाला तर कुठंतरी महाबोधी महाविहार लिटिगेशन मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्याच्यामुळं आपण जे आहे निश्चितपणाने 100% महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये महाबोधी महाविहार अडकवून याचा प्रश्न सुटल असं मला अद्यापपर्यंत वाटत नाही. अत्यंत अभ्यासांती मी सांगतो आणि पुराव्यानुसार मी आपल्याला सांगतो. त्यामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या माध्यमातूनच महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळू शकतं या निर्णयावर जे आहे मी ठाम झालेलो आहे. तर दर्शकांना आपण पाहता लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवी. आता आपण आहोत या ठिकाणी चैत्यभूमीत दादर, कारण 69वा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्या निमित्तानं आपण व्यक्तिविशेषांसोबत या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्यासोबत जुळलेले होते या ठिकाणी ॲडव्होकेट संदीपजी जाधव आणि त्या अनुषंगानं अनेक विषयावर आपण त्यांच्यासोबत हितगुज केली आणि एकंदरीतच येणाऱ्या भविष्यासाठी कशा पद्धतीनं समाजाला वेगळ्या प्रकारचा न्याय दिशा या ठिकाणी मिळू शकेल या सगळ्या गोष्टीला जाणून घेतलेला आहे. संदीप सर, आपण अतिशय एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये एवढा महत्वपूर्ण वेळ आपण या ठिकाणी दिला आणि आपण लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या अभिवादन महामानवास या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलं विशेष आभार आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. दर्शकांना पाहत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं बहुजनांचं चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवी, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.